हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. खरं तर आजचा हा कार्यक्रम चंदू काका यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे मित्र आदरणीय संजय जगतापजी यांनी एक आगळा वेगळा असा या 5 जिल्ह्यांसाठी एक कार्यक्रम की या कार्यक्रमाच्या माध्यमातून जरा स्तुत्य असा उपक्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची नेहमी एक सुरुवात होत असते. मी गेली अनेक वर्ष संजय आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या प्रत्येक सहकार्याला व त्यांचं असणारं मित्रमंडळ असेल त्या सर्वांना अनेक वर्षापासून ओळखतो. त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक नवीन नाविन्यपूर्ण असं काही ना काहीतरी करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. त्याच्याबरोबरचे असणारे सहकारी सुद्धा त्याच दिशेने हे नेहमी जाण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर एक दिशा देण्यासाठी उपक्रमशील असणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे या संपूर्ण परिवाराने मग त्यांचे बंधू असतील किंवा ही सर्व मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे करतायत ते एक माइलस्टोन कसा असावा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा असणारा आणि असण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संजय बरोबर बोलत असताना किंवा त्याच्याबरोबर चर्चा करत असताना एक पूर्णच्या पूर्ण की मला पुढे कसं जायचं आहे आणि मला पुढच्या पिढीला काय दिशा द्यायची आहे याचा एक सिलेबस ज्याला म्हणतात. शिक्षक समोर बसले त्यामुळे एक सिलेबस हा गेल्या पिढ्यानपिढ्या चंदू काकांपासून संजयपर्यंत हा सातत्याने त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच आज जे उभं राहिलं आहे हे उभं राहिलेलं जे आपण पाहतो संत सोपान काका सहकारी बँक असेल, बँक व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी जाते. सोपं नाहीये हे सगळं. चर्चा अनेक जण करतात परंतु प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी उतरवणं हे काही सोपं नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजामधील असणाऱ्या प्रत्येक विषयाला स्पर्श करणं, शैक्षणिक क्षेत्र याची असणारी डिपेंडन्सी, सरकारवरती असणारी डिपेंडन्सी आणि मग सरकारमधल्या असणाऱ्या डिपेंडन्सीमुळे या सगळ्या असणाऱ्या संस्था जवळजवळ मी आता माझ्या अगोदर असणारे प्रत्येक जण सांगत होते की एखादा सरकारी उपक्रम ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला त्या सरकारी उपक्रमामध्ये भाग घेणं ही संस्था यांची संख्या काय असू शकते हे माझ्यासारख्याला राजकारणी म्हणून माहीत आहे. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये हा जो उपक्रम आहे या उपक्रमाची ताकद काय तर जवळजवळ 4000पेक्षा जास्त शाळा या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमामध्ये सामील झाल्या. खरं तर हे कौतुकच आहे. त्यांच्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचं कौतुक आहे. खरं तर हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या
नेतृत्वामध्ये 12 वर्षा अगोदर ज्या वेळेला त्यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा या देशाला दिशा देत असताना काही जनजागृतीच्या रूपाने आपल्याला काय करता येऊ शकतं, NGOज असतील, या NGOच्या माध्यमातून काय करता येऊ शकतं, आणि त्यांनी त्यावेळेला स्वच्छ भारत मिशन हे सुरू केलं. तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की हे मिशन, त्या मिशनच्या माध्यमातून छोट्या छोट्या नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये घेतल्या गेलेल्या स्पर्धा, आणि या स्पर्धांमुळे आज घरातील असणारा छोटा बालक सुद्धा हा स्वच्छतेबद्दल तुम्हाला आम्हाला सर्वांना शिकवायला लागलाय. हा तो असणारा परिणाम आहे. त्याचप्रमाणे या संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या बाबतीमध्ये उचललेलं हे पाऊल हे खऱ्या अर्थाने एक दिशा देणारं, महाराष्ट्रातील सर्व शाळांना दिशा देणारं असं हे पाऊल आहे. त्यामुळे मी संजय आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये येण्याची संधी मिळाली आहे. आपण सर्वजण शिक्षक म्हणून, संस्था चालक म्हणून आपल्या सर्वांवरती असणारी जबाबदारी ही फार मोठी आहे. खरं तर बाल्यावस्थेमध्येच ज्या वेळेला विद्यार्थी आपल्याकडे असतो त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती संस्कार घडवणं, चांगले संस्कार घडवणं, राष्ट्र उभारणीचे संस्कार घडवणं हे फार गरजेचं असते. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जो विचार करतायत, 2047 ला विकसित भारत हा तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बनवायचा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी सुद्धा त्याच दिशेने विकसित महाराष्ट्र कसा घडला पाहिजे अशी पावलं उचलताना दिसत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका की जी पिढी 2047 ला या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार असणार आहे, ती घडवण्याचं काम हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळी दिशा कशी देता येऊ शकते, असे संस्कार या बाल्यावस्थेमध्ये, या विद्यार्थी दशेमध्ये हे करत राहणं, आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की या देशाला आपण सर्वजण मिळून परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. एक शिक्षक हा गुरुस्थानी हा मानला जातो. त्यामुळे आपल्याला असणारं ज्ञान ज्याला म्हणतो, हे ज्ञान आणि त्याचबरोबर संस्कार या दोन्ही गोष्टी एकत्रपणे, ज्याला बाळकडू म्हणतात, हे बाळकडू तुम्ही जसं ताकदीने देऊ शकाल ती देणं खरं तर घरामध्ये आई वडिलांपेक्षा जास्त ही जबाबदारी जर कोणाची असेल तर ती आपली आहे, आणि आपण ती योग्य प्रकारे करतही असाल. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशासमोर असणारे चॅलेंजेस काय, राज्यासमोर असणारे चॅलेंजेस काय, या सगळ्या गोष्टींमध्ये
हे चॅलेंजेस आहेत आणि हे आम्हाला दूर करायचे आहे. पॉझिटिव्हली या मुलांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हली काय पेरता येऊ शकतं ते आपण विचार करायला हवा. जसं सांगितलं गेलं की एक ज्या गावापासून सुरू झालेली शाळा की ज्या शाळेला जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्या गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी एक चांगल्या भावनेतून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं खरं, परंतु हा विचार हा पुढे नेण्यासाठी चंदूकाकांसारखी माणसं पुढे आली आणि त्यांनी या गावांमध्ये अशा शाळाची निर्मिती केली आणि या शाळांमधून असे असंख्य चांगले विद्यार्थी, चांगले शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर्स हे तयार झाले. याचं कारणच एक आहे की ज्या वेळेला ते रोप लावलं गेलं, ते रोप लावत असताना प्रचंड पॉझिटिव्हली ज्याला म्हणतात की मला कल्पना आहे की हे काम कठीण आहे, परंतु हे काम मला पूर्ण करायचं आहे, या भावनेतून त्यावेळेला त्यांनी त्याचं रोप लावलं. आज त्याचा वटवृक्ष झालाय आणि त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर संजय सारखा एक चांगला लोकप्रतिनिधी की जो आज आमच्या विचाराबरोबर जोडला गेला आहे, हे मी माझं आणि मी माझ्या पक्षातील आमचे सहकार्यांबरोबर चर्चा करताना नेहमीच सांगत असतो की एक चांगला कार्यकर्ता आपल्याला पक्षाला मिळाला. आणि मी खात्रीने सांगतो, मला कोणीतरी घालून पत्र दिलं, कृषीच्या असणाऱ्या प्रदर्शनाला मला येता आलं नाही. खरं तर प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक कार्यक्रमाची असणारी शृंखला आणि त्याला उपस्थित राहणं हे किती कठीण आहे हे संजयला सुद्धा माहित आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट की तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या बरोबर जोडले गेलेले आहात, त्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये जोडले गेलेले आहात, राष्ट्र उभारणीच्या प्रवाहामध्ये जोडले गेलेले आहात. मी आपणा सर्वांना एवढीच खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने देईन की आम्ही सर्वजण एक विचार घेऊन पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. त्यामुळे त्या प्रवाहाबरोबर तुम्हाला आम्हाला सर्वांना पॉझिटिव्हली पुढे जात राहणं हे फार गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ 62 तालुक्यातील असणारे वेगवेगळ्या शाळांमधील असणारे शिक्षक, तिथले असणारे संस्थाचालक की ज्यांनी त्या शाळेतील असणारं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये एक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असणारा एक चांगला असा तिथल्या असणाऱ्या शिक्षकांमध्ये, तिथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण वर्षभर राबवला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या सर्व या पूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व तालुक्यातील असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.